नाही 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 सर माझं ऐका. नाही बरोबर आहे. नाही तुमची कंप्लेंट अगदी रास्त आहे सर. एक काम करा सर ना, तुमचं लाईटचं बिल जास्त येत आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही कंप्लेंट नोंदवा ना. मग चौकशी होईल आणि सगळं सुरळीत होईल ना सर. नो प्रॉब्लेम. नाही नाही मी हॅलो नाही अरे एक्सक्यूज मी, लाईटचं बिल इकडेच भरतात ना? थँक गॉड कोणीतरी लाईटचं बिल भरायला आलंय. काय सतत लोक ना कंप्लेंटच घेऊन येतात. बरं तुम्ही लाईटचं बिल भरणार आहे. कसं भरणार आहे सर? कॅश भरणार आहे, कार्ड पेमेंट करणार आहे का चेक करणार आहे? कसं कसं देणार आहे? ऍक्च्युली मी जरा यावेळचं पेमेंट थोडंसं वेगळ्या पद्धतीत करणार आहे. ओके ठीक आहे, आओ आओ हे हे घ्या. आओ एक मिनिट. हे सगळं तुम्ही का दागिने का काढताय से? मी आवरच नाही करणार आहे, मी हे पण करणार आहे. अहो काय करताय? नाही, मी नुसती पॅन्ट नाही करणार आहे. माझ्या 2 किडनी आहेत ना, त्या पण मी बाहेर काढून देणार आहे. एक मिनिट जरा शांत व्हा. हे घ्या तुमचे हे दागिने घ्या तुम्ही. काय प्रॉब्लेम काय झालाय? काय एवढं किती बिल आलंय तुमचं? किती बिल आलंय? किती बिल आलंय? किती आलंय? अरे तुम्ही जे मला बिल पाठवलंय ना, ते मला समजायला 2 दिवस लागले. मला उमगलंच नाही ते. म्हणजे तुम्हाला सांगतं 18 कोटी 21 लाख 21,121 18 कोटी. किती? अरे किती खायचं असला म्हणत बोलत तोंडाला गाठ पडेल, माझ्या जिभेला माझे सगळे शुक्र पडतील. अरे 18 कोटी. नाही सर ऍक्च्युली ना ते काय झालंय लॉकडाऊन मध्ये ना विजेचा वापर खूप झालाय सर. त्याच्यामुळे काय झालं उपकरण सतत अनावश्यक चालू बंद झालेत ना, त्यामुळे आमच्याकडनं एवढं बिल धाडलं गेलंय लोकांना. पण तरी हे 18 कोटी खूपच आहे. एक मिनिट मला जरा तुम्ही दाखवा बिल. जस्ट शो हे बघा ना बिल, हे बघा बिल, बघा ना हे बघा. एक मिनिट सर, तुम्ही बेसिक गोष्टींकडे लक्षच दिलं नाहीये सर, त्यामुळे हे एवढं बिल आलंय. म्हणजे खरंच बिल आलंय? मला वाटलं चुकून ती काहीतरी मिस्टेक झाली म्हणून तुम्ही हे मला बिल पाठव, पण खरंच बिल आलंय. म्हणजे अरे तुम्हाला सांगतोय ना, विजेची काळजी ना माझ्याशिवाय कोण घेत नाही वो. म्हणजे घरात जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, एक्झॉस्ट फास्ट करू का? सारख्या चुका नाही करायच्या माझ्या. आय एम सॉरी. अरे काय बिलाचं काही केलं तुम्ही? तो एक्झॉस्ट फॅन आहे ना, एक्झॉस्ट आम्ही तो म्हणजे कधी बंद करतो कधी चालू करतो. म्हणजे गरज नसेल तर मी त्याला बंदच ठेवतो. अहो साधं बाथरूम मधली लाईट आहे ना, गरज असेल तरच चालू, नाही तर कायम बंद करतो मी. सर मला सांगा साधारणतः दिवसातून किती वेळा तुम्ही लाईट चालू बंद करता? म्हणजे 30-35 वेळेला होतच ना. ओ गॉड, त्यामुळे एवढं बिल येतंय सर. सर व्होल्टेज शिवे द्यायचं काम नाही, आधी सांगतो. व्होल्टेज काय व्होल्टेज? तुम्ही व्होल्टेज. बसा जरा बसा. व्होल्टेज म्हणजे शिवी नाहीये, व्होल्टेज म्हणजे प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगते व्होल्टेज, कळलं का? कसं असतं, जितक्या वेळा तुम्ही लाईट चालू बंद कराल ना, तितकं कन्झम्पशन आणि व्होल्टेज वाढतं आणि मग लाईटचं बिल जास्त येतं. यू गॉट माय पॉइंट? नाही म्हणजे मला नाही कळलं. I'll explain you. Sir, voltage is given by multiply current flow is to the conductor and the resistance of the conductor. You got it? हा म्हणजे असंच म्हणावं लागेल. That is what. म्हणजे हा तुम्ही आवरं बोलताय म्हणजे बिल आवरं येणारच. म्हणजे हा तरी पण 18 कोटी म्हणजे. No worry sir, I will explain you. काही प्रॉब्लेम नाहीये सर. सर मला सांगा फॅन आहे? खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे अरे ते सगळे ना असं व्हिडिओ करून मला पाठवतात. नाही सर, मॅनेज केलेले फॅन नाही.
तुम्हाला माहितीये का फॅन म्हणजे काय नेमकं? त्याच्या हातलं ते माझे चित्र पण काढतात ओ आणि ते चित्र काढतात ना ती मांजी वाटतात. कळलं काय चौगुल्या? वाईट. एनिवे आपण त्या फॅन मधून जरा बाजूला येऊया. आय एम टॉकिंग अबाउट फॅन, रिअल फॅन. पंखा आहे का घरी? पंखा त्याच्याशिवाय मला झोपच येत नाही. पण मॅडम म्हणजे कसं असतं, मी ना वीज कायम अशी जपून वापरतो. म्हणजे मी असा भाडभाड नाही, एक वर ठेवतो पंखा. सर त्याच्यामुळे घोळ झालाय सर. कसं काय? बघा म्हणजे एक वर ठेवलाय ना, त्याच्यामुळे काय झालं, विजेच्या प्रवाहाला जास्त जोर लावावा लागला. असा एवढा जोर लावावा लागला, व्होल्टेज वाढलं सर. कळलं का? त्यामुळे बिल जास्त आलं. आणि 5 वर असलं की कसं मोसम मध्ये असतो ना पंखा, झूम असा फिरतो, मग बिल कमी येतं सर. असं असतं. म्हणजे आवरा प्रॉब्लेम आहे. हा अच्छा, म्हणून हे सगळं आवरा बिल जास्त. नाही तरी पण 18 कोटी म्हणजे लय झालं. सर circular motion sir. See the circular movement of an object along with the circumferences of the conductor and along with the circular path sir. हा म्हणजे बरोबर आहे सगळं तुमचं. तुम्ही जे काय बोलताय ना ते मला कळत नाही पण पटतंय. बघ गुड. तरी सुद्धा आवर 18 कोटी म्हणजे लयच ऍक्च्युली होतात ना. नाही सर एक आपण नीट करूया. सर मला सांगा तुम्ही हे लॅपटॉपवर गेम खेळता सर? नाही, तुम्ही मला जवळ लहान समजता तवर मी लहान नाही. माझे गेम थोडेसे येगले आहेत. म्हणजे हा येगले म्हणजे कबड्डी क्रिकेट असं गेम आहे ते. लॉटपट बिटवर म्हणा काही ते लॉटपट नाही, लॅपटॉप आहे सर. आता बघा, आता हे काय तुम्ही बोलतो लॉटपट आहे, तो शब्द मला बोलता येत नाही, मी वापरू कसा खरंय. आहे की नाही? मी ऍक्च्युली सगळे मैदानी खेळ खेळतो. स्वच्छ सूर्यप्रकाशन मी मैदान खेळ खेळतोय. घ्या वा रे माणसा. मग त्याचं बिल कोण भरणार? पाण्याचं काय, सूर्याचं कोण भरणार बिल? म्हणजे सूर्याचं बिल पण मीच भरायचं? मग कोण भरणार? अरे सूर्याला आम्ही वीज पुरवतो, मग सूर्यप्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग सूर्याचं बिल भरणार कोण? जनताच भरणार ना. सूर्याचं पण तुम्ही बिल आम्हाला कसं लावता? साहजिक आहे सर. अहो सूर्यच काय, चंद्राचं सुद्धा बिल लावतो आम्ही. मला सांगा, रात्री झोपताना तुमच्या बेडरूमच्या खिडकीतून असा चंद्राचा कवडसा तुमच्या बेड पर्यंत पोहोचतो? म्हणजे येतो थोडस. हा मग त्याचंच बिल लावलंय सर याच्यात. त्याचं बिल झालंय हे एवढं. चंद्राचं पण बिल ह्याच्यात लावलंय? हा मग. अरे पण मी चंद्राला कधी ऑन केलाच नाही, तोच आपला येतो आतमध्ये. मी काय करू त्याला? आता सूर्याला पण मी कधी ऑन केला पण तो पण येतो खूप कमी. मी काय करू? ते सगळ्यांचं बिल मी कसं भरायचं? सर असं नसतं सर. तुम्ही अंगणात जाता, मग सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश मिळणार सर. सर निसर्ग खर्चिक आहे, लक्षात घ्या. नाही तुम्ही काहीतरी फालतूगिरी करता, मला माहिती आहे सगळं फ्री आहे. हा नाही एक मिनिट, काही फ्री नाही आहे या जगात. काहीही फ्री नाही. आईची माया सुद्धा फ्री नाही बरं का. त्यासाठी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, मग ती माया मिळते. आई हा मग. आणि हे जर विजेचं बिल तुम्ही भरलं नाही ना सर, तर आम्हाला तुमची लाईट कट करावी लागेल सर. हा आणि मग तुमची लाईट कट केली तर काय होईल? सूर्य आणि चंद्राची पण लाईट कट करावी लागेल सर. म्हणजे सूर्य आणि चंद्राची लाईट कट केली तर अख्खं जग अंधारात सर. सर तुमच्या एकट्याच्या बिल न भरल्यामुळे अख्खं जग अंधारात. तुम्हाला सहन होईल? एक थोर समाजसेवक तुम्हाला सहन होईल? सांगा मला, सहन होईल का? तुमच्या एकट्यामुळे अख्खं जग अंधारात. हाऊ इट इज पॉसिबल? बोलतो तुम्ही बरोबर आहे. म्हणजे माझ्या एकट्याने बिल नाही भरलं म्हणून सगळे जग अंधारात होईल? आवरी सगळी फालतूगिरी होईल? नाही चालणार. म्हणजे हे चालणारच नाही. म्हणजे हायच नाही चालणार. म्हणजे एक मी या देशाचा नागरिक म्हणून मला हे सगळं फालतूगिरी थांबवायला पाहिजे. मी बिल भरणार. मी बिल भरणार. मी बिल भरणार. तुम्हाला 1 मिनिट, मी बिल भरतो. कसं भरणार पण म्हणजे सर तुम्ही? मी भरतो. 1 मिनिट थांबा. कोणाला फोन कोणाला करताय? माझा मेवना प्रकाश आहे, त्याला फोन करतो. प्रकाश? अरे बाप रे, तुम्ही प्रकाश नावाच्या माणसाला घरात ठेवलाय म्हणून तुमचे 4 कोटी वाढले. म्हणजे त्या वसाऱ्या परकाचे मी 4 कोटी भरतोय बघा. म्हणजे परकाचं जर का मी 4 कोटी भरत असेल तर मग माझी बायको विजया, तिचं काय? अरे देवा, नेमकं विजयाबाईचीच नाव लग्न केलं तुम्ही.
अहो विजया म्हणजे काय काय? वीज या वीज या वीज या वीज झालं. सगळ्यांच्या आजूबाजूची वीज तुम्ही गोळा केली घरात, तुमच्या घरात वीज आली, वीज या या करत, मग विजेचं बिल लागणार नाही का? म्हणून हे वाढलंय. हे ते बघा प्रकाश आणि कोण विजया त्यांचे 10 कोटी झाले ते. म्हणजे आवरे आहे दोघांचे 10 कोटी. हा मग. वसाऱ्या परकास वसाऱ्या असल तसं तू घरातून बाहेर पडा तुझ्या असला. अरे काय म्हणजे काय वसाऱ्या तुझ्यासाठी मी 18 कोटी इकडे मला भरायला लागतात वसाऱ्या. हा? काय म्हणजे अरे ती बाई मला बोलते समजून तिने मला सांगितलंय सर्क्युलेशन ऍक्च्युअली कन्झ्युमिंग होईल. वोल्टाज आणि सर्कमटन्सेस ऑफ. नाही कळलं त्याचा ह्योच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्याला मी काय बोलतो ते पण कळत नाही आणि पटत पण नाही. माझं तसं नाही, मला कळत नाही पण पटते. कसं रे एक काम कर तू प्रकाश, तू आत्ताच्या आता माझ्या घरातून निघ आणि त्या तुझ्या बहिणीला पण घेऊन जा वासाऱ्या. तिकडे बारसं करा आणि तुमची नाव बदली करून टाका वासाऱ्यानं. बाई म्हणजे समजा माझ्या बायकोचं नाव समजा अंधार असतं तर ते थोडं कमी आलं असतं. आणि प्रकाशचं लोड शेडिंग 0. म्हणजे नावाचाच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे म्हणजे सर हे असं नाव असल्यामुळे असं होतं तर. बाई म्हणजे किशोरी शाने वीज यांना तर अब्जपती बी दिलं असेल ना. अब्जपती त्यांना बिल येत असेल.